HMPVचा सामना करण्यासाठी आता पुणे महापालिका सज्ज झाली आहे। नायडू रुग्णालयात 50 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत। देशात 4 ठिकाणी रुग्ण आढळल्याने आता महापालिका सतर्क झाली आहे। नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आता विलगीकरणाचं कक्ष देखील तयार करण्यात आला आहे। त्यामुळे HMPVमुळे आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे। HMPVचा सामना करण्यासाठी आता पुणे महापालिका सज्ज आहे। त्यामुळे नायडू रुग्णालयात 50 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतार आपल्यासोबत जोडलेत। बालाजी, खरं तर HMPVने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे। उपराजधानी नागपूरमध्ये 2 रुग्ण आढळलेत। पुण्यात खबरदारी घेण्यासाठी आता दक्षता घेण्यात आहे। वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी पुणे प्रशासन, पुणे महापालिका सज्ज असल्याचं कळतंय। काय संदर्भात सविस्तर माहिती आहे? आणि कालपासूनच आरोग्य विभाग जे आहे तो सतर्क झाल्याचं पाहायला मिळते। आरोग्य विभागाने 50 खाटाचे जे हॉस्पिटल आहे ते स्वतंत्र विलगीकरण हॉस्पिटल नायडू सांस्कृतिक रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी सज्ज ठेवलेलं आहे। यामध्ये 4 जे आहेत ते ICU बेड आहेत आणि बाकीचे जे आहेत ते जनरल बेड आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये रुग्ण जरी पुणे शहरात आढळला नसला तरी आढळल्यानंतर काय करायचे याची सगळी तयारी जी आहे ती महापालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना आरोग्य विभागाने महापालिकेच्या रुग्णालयांना तसेच शहरातील सगळ्या खासगी आणि सरकारी रुग्णालयाला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर या संदर्भात जे औषध गोळ्या लागतील त्याची सुद्धा तयारी करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि ज्याप्रमाणे कोरोना सुरुवातीला अतिशय अल्प दिसत होता, आता जरी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसली तर कोरोनाचे हृदयरोग पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर महापालिकेची खूप तारांबळ उडाली आणि हॉस्पिटल तयार करण्यासाठी वेळ लागला। तो वेळ लागू नये यासाठी महापालिकेने आता या विषाणू संदर्भात ही सतर्कतेची भूमिका घेतलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।